नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. काही दिवसापूर्वी मी व्हिडिओ टाकला की दुपारच्या वेळेस पिठापूरला संचारबंदीसारखी परिस्थिती जाणवते. संचारबंदी नसते. भाविक भक्त पूर्ण ऐकत नाहीत, भावना समजून घेत नाहीत. मोबाईल हातात घ्यायचा, काहीतरी ऐकायचं आणि रागाच्या भरामध्ये प्रतिक्रिया करायची. काही जण असतात, आता प्रत्येकाच्या तोंडाला तोंड द्यायला वेळ पण नाही आणि देऊ पण नाही. पण ज्या 30,000 भाविकांनी जवळजवळ हा व्हिडिओ पाहिला, त्यांच्या अनेकांच्या लक्षात आलं असेल की मला काय म्हणायचं आहे. काही टक्केवारी सोडली आणि ती सोडून द्यायलाच पाहिजे. माझी भावना लक्षात घ्या. मी पिठापूरचं महत्त्व एवढं का सांगतो किंवा मला श्रीपाद वल्लभांचा कृपा आशीर्वाद असल्यामुळं मला सांगावं असं वाटतं. कुणी जावं, कुठं राहावं, काय करावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु मला जे अनुभव आले आणि तसेच अनुभव या कलियुगामध्ये सर्वसामान्य भक्तांना यावेत आणि त्यांचं जे जीवन आहे ते सुखमय व्हावं, ही माझी तळमळ. कारण मी अनेकांचे हाल पाहतो, अनेकांच्या यातना पाहतो, अनेकांची परिस्थिती पाहतो, अनेकांची दुःख ऐकतो. तेव्हा वाटतं त्यापैकी आपल्याला काहीच नाही तर आपल्यासारखं जीवन समोरच्याला मिळावं. सासू सुनाची भांडण, मुलांची आईवडिलांची भांडण, मित्रामित्रांची भांडण, नातेवाईकांची भांडण, आजारपण, घटस्फोट, लग्न जमत नाहीत, किती प्रकारच्या समस्या घेऊन लोक पिठापूरला येतात. आजही जे पिठापूरला येऊन गेलेले आहेत आणि येणार आहेत त्यांच्यासाठीच काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात. अनेक जण अनेक तीर्थक्षेत्री जाऊन आलेत, अनेक कर्मकांडाचे प्रयोग केलेत, लाखो रुपये खर्च झाले, परंतु त्यांना यश मिळत नाही. पण ज्यांनी श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत वाचलं आहे त्यांच्या लक्षात येईल की पिठापूर हे तीर्थक्षेत्र अत्यंत पुण्यमय आहे आणि स्वतः त्या चरित्रामध्ये श्रीपाद वल्लभांनी सर्वसामान्य भक्तांना सांगितलं आहे, पिठापूरला या, राहा, उपासना करा आणि माझे आशीर्वाद प्राप्त करून घ्या. ज्यांनी हे मंदिर स्थापित केलं ते परमपूज्य रामस्वामी पीठाधिपती, त्यांची माझी चांगली मैत्री होती. त्यांनी मला सांगितलं की श्रीपाद वल्लभांचा तुम्हाला आदेश आहे, तुम्ही या तीर्थक्षेत्राचा प्रचार करा. माझ्या परीने मी करत आहोत. पण हे कार्य करत असताना चांगले अनुभव येतात, म्हणून जे सुचल ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आत्तापर्यंत जवळजवळ 700पेक्षा जास्त व्हिडिओ झालेत की जी मला माहिती आठवते. म्हणजे ही परमेश्वरच बुद्धी देतो की सर्वसामान्य लोकांपर्यंत हे पोचायला पाहिजे. आणि नुकतंच मी 2 दिवसापूर्वीच पिठापूरून आलो, त्यावेळीसुद्धा जाणवलं की दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत मंदिराच्या आसपास कुणी नसतं आणि मंदिरात पण कुणी नसतं. काही भाविकांनी सांगितलं मंदिर बंद असतं. वाचायचं नाही, ऐकायचं नाही. मंदिर 1 ते 5 बंद नसतं. मंदिराचं दार उघडं असतं. मंदिराचा गाभारा फक्त बंद असतो. त्या ठिकाणी बसून तुम्हाला उपासना करता येऊ शकते. नाचता येणं अंगण वाकडं, करमत नाही म्हणून लोक फिरायला जातात आणि आपल्या काहीतरी वेड्यावाकड्या प्रतिक्रिया देतात आणि खोटं ठरवण्याचा प्रयत्न करतात. मंदिर 1 ते 5 उघडं असतं, पण तो गाभारा बंद असतो, लक्षात घ्या माझं. आणि तिथं जवळपास तुम्ही बसून उपासना करू शकता. उपासना करायची म्हटल्यावर माणूस कुठेही करतो, पण ते निमित्त साधायचं आणि निघून जायचं. आणि इतर पाहायला आलं असलं तरी हा वेळ महत्त्वाचा आहे की आपण तिथं 1 दिवस तरी उपासना करायला पाहिजे. कारण लोकांची येण्याची घाई बघितली, लोक 3 दिवससुद्धा राहत नाही. आज येतात, काही लोक आज रात्रीच जातात, काही जण आज येतात उद्या रात्री जातात, काही जण आज येतात परवा रात्री गायब होतात. कारण त्यांना पाहण्यापेक्षा, उपासना करण्यापेक्षा त्यांना इतरत्र आनंद घेण्याचा एक हेतू असतो आणि तो जाणवतो. बरं, दुसरं, मंदिर जरी बंद असलं तर समोर 30 पावलावर स्वामी समर्थ भवन आहे. तिथं 100 खुर्च्या आहेत. श्रीपाद वल्लभांची अप्रतिम मूर्ती आहे. त्या मूर्तीकडं पाहत बसावं वाटतं. तिथं उपासना करायला परवानगी आहे. तिथं तुम्हाला कोणी अडवणार नाही. उजव्या हाताला चहाचं मशीन आहे, पाठीमागं 8 नळ आहेत, गार पाण्याची व्यवस्था केली. हे सर्व श्रीपाद वल्लभ करून घेत आहेत. पळवाटा काढणं, दुसऱ्याला नावं ठेवणं, दुसऱ्याला दोष देणं आणि आपण कोणतरी अति आहोत हे त्या व्हिडिओमध्ये खालच्या बाजूला कॉमेंट्स करणं, तो त्यांचं कामच आहे.
त्यांच्या तोंडाला तोंड द्यायला वेळ पण नाही, परंतु इतर भाविकांच्या सुद्धाही लक्षात यायला पाहिजे. दुपारच्या वेळेस 1 ते 5 मंदिराच्या आसपाससुद्धा लोकं दिसत नाही. म्हणजे लोकं एकतर झोपतात, नाहीतर व्हिडिओ खेळत बसतात. आणि खरं म्हणजे ह्याच वेळेला उपासना करण्याची अत्यंत उत्तम वेळ आहे. शांतता असते, तुम्ही वाचन करू शकता, डोळे बंद करून ध्यान करू शकता. मंदिर उघडल्यानंतर 5 वाजता डोळे उघडे ठेवून दर्शन घेता येतं. या सर्व सहज आणि साध्य होणाऱ्या गोष्टी आहेत. पण वाकड्या जाणाऱ्याला बोलता येत नाही. लोकांना आवड असेल तर लोकं सवड काढतात, लोकांना आवड असेल तर मार्ग काढतात. नावं ठेवणं काय कुणालाही सहज शक्य आहे. आणि जे नावं ठेवतात त्यांच्यासाठी आम्ही हा व्हिडिओ केला की असं करू नका. तुमच्या पोटात दुखण्यासारखं काही नाही. तुम्हाला मी सांगत नाही, जे आहे ते तर वस्तुस्थिती मांडायलाच पाहिजे. बरं, तुम्ही एखादी उलटी-सुलटी प्रतिक्रिया केली, लोकं तुम्हालाही बोलणारे आहेत. आणि त्यापेक्षा तुम्ही जी प्रतिक्रिया देताय ती श्रीपाद श्री वल्लभांकडे नोंद होते. उगीच काहीतरी चुकीचं सांगू नये. जाऊन या पिठापूरला, तुम्हाला सत्य परिस्थिती पाहता येईल. आणि विशेष म्हणजे मी ज्या वेळी जाणार आहे आता इथून पुढं, त्यावेळी तारीख, वार आणि तुम्हाला त्या मंदिराच्या आसपासचं शूटिंग दाखवेल. म्हणजे लक्षात येईल की दुपारी किती सामसूम असते. त्याहीपेक्षा आता ज्यावेळी ह्या 24 सालची रक्षाबंधन, राखी पौर्णिमा येईल, त्या दिवशीसुद्धा लोकांना वाटतं 1000, 2,000, 3,000 भाविक येतात. 1000च्या आसपास भाविक येतात किंवा येण्याची शक्यता आहे. त्या दिवशीसुद्धा तुम्हाला मी खात्रीशीर सांगतो की दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत मंदिराकडे कोणी फिरकत नाहीत. लोकं राखी टाकतात, रांगेत उभं राहतात आणि दुसऱ्या बाजूने प्रसाद घेऊन त्या दिवशी रात्री निघण्याची तयारी. त्याच्या अगोदर पुन्हा मग फिरायला जातात. मी सांगतो, माझ्या भावना लक्षात घ्या. कुणाचं माझं वैर नाही. शेवटी पिठापूरला कोणी जावं, तिथं काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु मी सावध का करतो की अत्यंत पवित्र स्थान आहे आणि कलियुगातील लोकांचं जीवन अतिशय दुःखमय आहे, त्रासदायक आहे. तुम्हाला श्रीपाद श्री वल्लभांचे आशीर्वाद प्राप्त व्हावे यासाठी श्रीपाद वल्लभांनी तुम्हाला बोलवलेलं आहे. आणि जर तुम्हाला बोलवलं तर त्या संधीचा पूर्णपणे फायदा घ्या. दुपारच्या वेळेसच मंदिरात जावा, दुपारच्या वेळेसच स्वामी समर्थ भवनामध्ये या. तुम्हाला जिथं जायचं तिथं जा आणि काहीतरी उपासना करा. तास, 2 तास, 3 तास. तुम्हाला वाटेल की आता आपण फिरण्यापेक्षा आणखी 2 दिवस इथं बसू. एका क्षणात तुम्हाला परमेश्वराचं दर्शनही होणार नाही. पण ज्या ठिकाणी श्रीपाद वल्लभांचा जन्म झाला, 16 वर्ष श्रीपाद श्री वल्लभ पिठापूरला होते. त्यांचं वास्तव्य तिथं आहे. आणि या वास्तव्याच्या सहवासात जर तुम्ही राहिला तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला श्रीपाद श्री वल्लभांचे आशीर्वाद प्राप्त होतील आणि ते करून घ्यावेत अशी मी विनंती. नमस्कार.